नमस्कार मित्रांनो, विदर्भ साईड मराठवाड्याचा दौरा झाला. परतीचा प्रवास करत असताना आज शेवगाव तालुक्यामध्ये आलेलो आहे. सागर पाटील यांच्या प्लॉटवरती. प्लॉट आहे 1.5 एकरचा. लागवड केलेली आहे 4 फेब्रुवारी 2026 रोजी. फक्त 5.5 ते 5 महिन्याचा प्लॉट आहे. प्रत्येक बागेमध्ये फ्लॉवरिंग आणि सेटिंग चालू झाले आहेत. काही जागेला काही झाडांना शेंगा लागलेल्या आहे, काही झाडांना सेटिंग चालू झालेले आहे. पाऊस थोडा लेट झालेला आहे. या प्लॉटचे 100% पैसे होणार आहेत. पण तत्पूर्वी त्या प्लॉटचं निगा कशी राखली, अंतर किती झालं, लागवड कशी केली, हे संपूर्ण स्वतः आज लाडजळगावचे सागर पाटील यांनी आपल्याकडनं रोपं घेतलेले आहेत. ते या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे मी त्यांच्या बागेत आलेलो आहे. तर तुम्हाला या प्लॉट बद्दल संपूर्ण माहिती सांगतील. माझे नाव सागर पाटील, राहणार लाडजळगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. तर एक दिवस असंच बघता बघता मोबाईलवरती बघितलं बाळराजांची ऍडव्हर्टाइजमेंट. त्यांची गाठ घेतली, जाऊन रोपे बघितली, त्यांची बाग बघितली आणि त्यावेळेस त्यांना रोपाची ऑर्डर दिली. त्यावेळेस त्यांनी मला माहिती सांगितली की अंतर किती पाहिजे काय. तशा हिशोबाने 12x6 अंतर लावलंय. दोन झाडाचं अंतर 6 फूट आणि 2 ओळीचं अंतर 12 फूट असं लावलं. आणि वारंवार त्यांना कॉल करून सगळी माहिती हे केली. सेटिंग लावायची कशी, शेंडा कट करायचा, खत कोणते द्यायचे, औषधाची फवारणी कोणती घ्यायची, ही सगळी माहिती मला वेळोवेळी पुरवली त्यांनी. आणि आज ही बाग अशी फुलं भरपूर आलेले आहेत, हे अशा शेंगा लागलेल्या आहेत. हे पहा, आज याला ना सागर दादा, याला आता सेटिंग चालू झालेली. हे पहा काय झालं, या वर्षी पाऊस थोडा लेट झालेला आहे. तुम्ही थोडं बरं झालं सांगा, त्याला छाटणी केलेलं नाहीये. आता कदाचित आणखी पाऊस जर लेट आला ना तर ह्या शेंगेचं रूपांतर अशा चांगल्या शेंगेमध्ये होणार आहे. हे पहा, पहिलेच वर्ष मित्रांनो, 5 महिन्याची बाग आहे, फक्त 5 महिन्याची. तरी पण याला चांगल्या प्रकारे शेंगा लागण्यास सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, काही शेंगा थोड्या लहान असतील किंवा काही शेंगा थोड्या खराब असतील, पण त्या एवढ्या कमी याच्यामध्ये आज ह्या झाडाला शेंगा लागणं म्हणजे तसं पाहिलं तर शेवगा शेती ही कमी पाण्यावरती येणार पीक आहे. पाण्याचा पण तुटवडा. मी आता दूरवरनं पाहिलं, सगळे साईडने नांगरले, सगळे मोठा मोठा ढेकळे साईडने, बाकीच्या वावरांनी गाडी लावली साईडला. तिकडे पायी आल्यानंतर पाहिलं, मला सागर मला खरं सांगा, बागेला पाण्याचा प्रॉब्लेम आहे का? हो, मला पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तरी पण ही बाग काय मित्रांनो खराब होत नाहीये. आता विषय राहिला छाटणीचा. छाटणी पण 1 नंबर केलेली आहे. वारंवार मी सांगत असतो, 2.5-3 फुटावरती शेंडा कट केलाय. शेंडा कट केल्यामुळे काय झालं, नवीन येणाऱ्या ब्रँचेसला मित्रांनो अशा प्रकारे सेटिंग चालू झाली. आता याचं उत्पन्न, आता जर पाऊस जर आला ना सागर दादा, तर मग जे काही उत्पन्न आहे ना बागेमध्ये ते काढून घ्या आणि पुन्हा बाग हा पुढच्या वारासाठी धरा. चल ठीक आहे, अंतर व्यवस्थित आहे. याच्यामध्ये आंतरपीक पण करणं गरजेचं आहे. पण सागर दादाकडनं एक चूक झालेली आहे. मी काय सांगत असतो की तुम्ही ठिबक हे इनलाईन वापरायचा प्रयत्न करा. मी वारंवार का सांगत असतो, पहा आज ह्या ठिकाणी पाहून घ्या सागर दादा, इकडे 1 मिनिट. या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या, फक्त ह्याच ठिकाणी पाणी गेलेलं आहे. आज ह्या साईडला पाणी नाहीये, या साईडला पण पाणी नाहीये. आता ह्या साईडला पण मुळे आहे, त्या साईडला पण मुळे आहे. मग हे जर इनलाईन ठिबक जर असतं ना, तर तुमचा हा पूर्ण बेड हा भिजला असता आणि आता याच्यापेक्षा भाग हा 1 नंबर झाला असता. वेळ गेलेली नाहीये. आपण याच्यावरती पुन्हा तुम्हाला सांगेल कसं करायचं त्याप्रमाणे